नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर आज आपण या मॅग्नेशियम एका दुय्यम अन्नद्रव्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. तर मॅग्नेशियम हे एक दुय्यम अन्नद्रव्य असून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे एक अन्नद्रव्य आहे. तसेच हे अन्नद्रव्य क्लोरोफिलचा मुख्य घटक असल्यामुळे प्रकाश संश्लेषणासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. तसेच आपल्या शेतीमध्ये मॅग्नेशियमचे महत्त्व ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. जसं की पिकामधील एन्झाईमची क्रिया सक्रिय करते, पानांना हिरवा रंग देतो, प्रकाश संश्लेषण वाढवतो, नत्र स्फुरद यांचे शोषण वाढवतो. तसेच शेतीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता, जर आपल्या शेतीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असेल तर ते कशा प्रकारे ओळखावे ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर जुन्या पानावर ह्याची लक्षणे दिसतात, जसे की पानाच्या कडा आणि शिरामधील भाग पिवळा पडतो, तसेच पाने लालसर किंवा जांभळट होतात आणि पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनाचा दर्जा तशाच प्रकारे कमी होऊन जातो. तसेच मॅग्नेशियमची कमतरता जास्त करून बटाटा, ऊस, कापूस, मका यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. तसेच मॅग्नेशियम जास्त झाल्यास सुद्धा आपल्या जमिनीला होणारे तोटे आहेत. तर ते तोटे काय आहेत ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर कॅल्शियम व पोटॅशचे शोषण कमी होते, तसेच मातीची रचना बिघडते, तसेच पिकांची वाढ मंदावते, तसेच इतर जी अन्नद्रव्ये आहेत, इतर अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. आणि जर आपल्याला याची पूर्तता जर करायची असेल तर रासायनिक पद्धतीने कशा प्रकारे करता येईल ह्याची माहिती पाहूयात. जसं की मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा डोलोमलाईट असेल. तर डोलोमलाईट हे जे खनिज आहे ते आम्लयुक्त जमिनीमध्ये वापरल्यानंतर मॅग्नेशियमची सुधारणा लवकरात लवकर होते. तसेच जैविक स्त्रोत हे शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा हिरवळीचे खत असेल किंवा गांडूळ खत असेल. पण हे जे जैविक खत आहेत हे फार एकदम अल्प प्रमाणात आणि एकदम हळूहळू पद्धतीने लागू होतात. धन्यवाद.